B.Ed प्रथम वर्ष सेमिस्टर 2 पेपर 5 आहे समकालीन भारत आणि शिक्षण. त्यातले आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतो आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न. सामाजिक स्तरीकरणाचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. 3. ड्रिवरच्या मते सामाजिकरण म्हणजे व्यक्तींना सामाजिक प्राणी बनवण्याची प्रक्रिया. ड्रिवरच्या मते सामाजिकरण म्हणजे व्यक्तींना सामाजिक प्राणी बनवण्याची प्रक्रिया होय. ईड, इगो, सुपरगो हे फ्रायडच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण 3 मूलभूत घटक सांगितले जाते. 15 ऑगस्ट 1995 पासून देशात मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम राबविला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1995 ही तारीख महत्त्वाची आहे. आणि मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम, ही गोष्ट लक्षात ठेवा. मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर 15 ऑगस्ट 1995. 2002 पासून सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झाली. सर्व शिक्षण अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2002. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2002 सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात. घटनेनुसार 45व्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे. घटनेनुसार 45व्या कलमानुसार कलम क्रमांक 45 मध्ये काय सांगितलं आहे की 6 ते 14 वयोगटातील जेवढी मुलं आहेत या सर्वांना सार्वजनिक मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे. वयोगट 6 ते 14, कलम क्रमांक 45. संविधानाच्या प्रस्ताविकेस उद्देशिका असेही म्हणतात. संविधानाच्या प्रस्ताविकेस उद्देशिका हे दुसरं नाव आहे. तसेच सरनामा असेही म्हणतात. प्रस्ताविका, सरनामा, उद्देशपत्रिका. 26 नोव्हेंबर 1949 संविधानाचा स्वीकार करण्यात आला. संविधानात 19 ते 22 कलमे ही स्वातंत्र्याच्या हक्काची कलमे आहेत. हे लक्षात ठेवा. 19 ते 22 कलमे ही स्वातंत्र्याच्या हक्काची कलमे आहेत. रिकाम्या जागामध्ये हे गेल्या वर्षी आलेलं आहे. 19 ते 22 कलमे ही टिंबटिंब हक्काचे आहेत, तर स्वातंत्र्याच्या हक्काचे आहेत. संविधान मूल्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व हे 4 आधारभूत आधारमूल्य आहेत. 4 महत्त्वाची मूल्ये लक्षात ठेवा. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व हे 4 महत्त्वाचे आधारमूल्य आहेत. लॉर्ड मॅकॉले यांनी पाश्चात्य भाषांशी भारतीयांचा परिचय करून दिला, म्हणून मॅकॉले यास भारतीय शिक्षणातील मैलाचा दगड म्हणतात. 1835च्या काळामधला हा प्रश्न आहे. म्हणजे लॉर्ड मॅकॉले यांनी पाश्चात्य भाषांशी भारतीयांचा परिचय करून देऊन मॅकॉले यास भारतीय शिक्षणातील मैलाचा दगड म्हणतात. साल लक्षात ठेवा 1835. मॅकॉले यांनी 2 फेब्रुवारी 1835 रोजी जाहीरनामा लॉर्ड बेंटिंक यांना दिले. म्हणजेच पत्रक मॅकॉले यांनी 1835 साली 2 फेब्रुवारी 1835 रोजी जाहीरनामा कोणाला देण्यात आला? तर त्या काळचे गव्हर्नर होते लॉर्ड बेंटिंक. 1835 म्हणजे 1857च्या अगोदरचा काळ. 23 सप्टेंबर 1952 रोजी मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए. लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना केली.